सराईत गुन्हेगार सुमित संजय देवरे हा खंडणी पथकाच्या ताब्यात आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश केले होते। नाशिक शहरात सुमित संजय देवरे याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे व तक्रार अर्ज दाखल झाले। गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी सुमित संजय देवरे हा पोलिसांना चकवा देत होता। खंडणी पथक हे बऱ्याच दिवसापासून त्याच्या मागावर होते। खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भूषण सोनवणे, रवींद्र दिघे व चारुदत्त निकम यांना सराईत पाहिजे असलेला आरोपी सुमित देवरे हा मुंबई नगर येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 8 जुलै रोजी मुंबई नाशिक हायवे रोडवर इगतपुरी पासून ते नाशिक पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावण्यात आले होते। आरोपी सुमित देवरे वर्ष 30, राहणार अथर्व पार्क बी विंग 404, शरदचंद्र मार्केटच्या मागे, सद्गुरुनगर नाशिक, मूळ गाव राहणार करंजाळ तालुका सटाणा जिल्हा नाशिक यास बळी मंदिर नाशिक येथे शिताफीने ताब्यात घेतलाय। नमूद आरोपी हा गंगापूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असलेला आरोपी असून त्याने नाशिक शहरातून गरजू लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोनकरिता कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावर लोन काढून स्वतः महागडे मोबाईल फोन घेऊन ते विक्री करून त्यातून येणाऱ्या पैशांचा अपहार करून लोकांची फसवणूक केली आहे। त्याबाबत नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे व लेखी अर्ज तक्रारी दाखल झाल्या आहेत। आरोपीस पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्यावर सध्या गंगापूर पोलीस ठाणे आणि म्हसरूळ पोलीस ठाणे येथील गुन्हे दाखल आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त साहेब, माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस अंमलदार गुन्हे शाखा मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव व सविता कदम यांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।